दिवस झाले दिसलेच नाही तुम्ही तर. आणि बापा गेलती बहीणच्या घरी गेलती मी. 8-10 दिवस झाले. लय दिवसाची बोलावे येणं करून जाणं काही होत नाही आता. कामं राहते घरचे तर मग आता होती तुमची फुरसत तर गेलती मग. कोण्या बहीणच्या घरी गेलता व? हां ते इथं राहते आपल्या आंबाड्यात तिथं गेलता काय? नाही आंबाडेवालीच्या घरी नाही गेलती, मोरशेलीच्या घरी गेलती मी. लय दिवस झाल्याची बोलावर राहिली. तिच्या पोराचं लग्न झालं मागं, कोरोनात झालं तर काही जायला नाही भेटलं मला. तेव्हा येऊ नका करून काही गेलतो नाही आम्ही. बिमार आहे आणि गेलीच नाही. मग आता लय दिवसाची बोलावर राहिली येणं करून तर मग गेलती आता. मग तिच्या पोराचं लग्न नाही झालं का व? हां मला तर माहीतच नाही व. लय एवढी मोठी झाली का तिची लेकरं लग्न जुकते? हे तर लहान आहे वाटतं तुमच्या सारीत. साऱ्यात लहान बहिणी नव्हती तुझी? हा लहान बहीण होते पण आता ती लहान असेल की तिची लेकरं झाली ना मोठे. तिच्या पोरीचे लग्न झालं मागं, आता पोराचं लग्न होतं. आता झाले 2च लेकरं होते तिले. मी साऱ्यात मोठी वय आणि ते साऱ्यात लहान वय म्हटलं. आमच्या दोघीच्या मधात एक बहीण एक भाऊ हाय. एकच भाऊ आहे आम्हाला, आम्ही तिघी बहिणी आहे. मा पोरा एवढंच काय वाटतं होतो. लहानपणी यायचं त्या घरी तर सोबत असतं खेळ वय लेकरं. तू या लहान पोरापेक्षा 2 का 3 वर्षांना लहान आहे तो. उच्च पुरावता तर काही वाटते नाही, लहान आहे पण तो. हाव काय असं आहे काय? मला वाटलं सोबत राहायचं सारखं साहेब म्हटलं. माया पोरगन तर सारखंच आहे मला वाटलं. नाही लहान होता तो, लहान आहे. त्या त्याला पोराच्या लग्नाला आता 4-5 वर्ष झाले असं ना. आता त्याचं झालं बरोबर आहे ना. मग त्याच्याहून 3 वर्षांना लहान आहे, हा जास्त काही लहान नव्हता. राहिली मग 8-10 दिवस आहे ना. काय म्हणते मग बहिणीची सून घेईन कशी आहे? चांगली आहे बा पोरगी. आता काय आपण काय सांगणार आहे. मी तर पहिल्यांदाच गेले तिच्या लग्नापासून. तशी काय प्रसंगात भेटते अशा कोणत्या कार्यक्रमात गिरवर तेवढ्या पुरतं बोलणं होते. तसं काही मी पाहिलं नव्हतं तिले, म्हणजे सहवासत नव्हतं आपली तिच्यासोबत. आताच गेली बाबा मी 8 दिवस. चांगली तर वाटली मला, चांगली आहे, बोला चालाले कामगी मी करते सारे. असं चांगलंच पाहिजे सारं. तुझ्या लहान पोराचं करत का मग लग्न? हां त्या लहान बहिणीच्या पोराचं लग्न झालं आणि तू नाही करत त्या पोराचं लग्न? माया पोरगं लहान आहे. माया श्रीरंगपेक्षा माया ओमकारण माई रजू मोठी आहे. मी तर म्हणून त्याला 2 वर्ष झाले लग्न करून घे रे बाबू. पण तोच ऐकून नाही राहिला. नोकरीसाठी आता प्रयत्न चालू आहे त्याचे. नोकरी लागते कधी लग्न करायचं पोरगं. आता या वर्षी करायलाच लावा लागल. हा आजकाल नोकरी पोरगी देत ना बापा लोक. नोकरी महत्वाचीच आहे. आता माझ्या पोरगं प्रयत्न तर करू राहिलं बाई. पण आता लागली तर आता देवाच्या हातात आहे सारं. परिस्थितीने चालूच आहे त्याच्या आता तशा. लागली पाहिजे आता. देव जाणे काय होतं काय नाही तर. होईनच काय आता होते देवाच्या हाती आहे सारं. आता होईनच. चल बाई मग आता येतो. हां लय झाला इथंच बोलत बसली मी. मंदिरात झाली निघाली होती. तू दिसली लय दिवस झाली म्हटलं दिसली म्हणून बोलत बसली त्याचसोबत. मला नाही तर कोणतं काम नाही आता. चल नाही मी येतो ना. चल ना मग मग जाणं होते आपलं. लय दिवस झाली मी मंदिरात गेली नाही असं वाटते. कुठं गेलं का उलसक आपलं मग रोजच्या कामावर इजनच पडते. उलसं मंदिरात गेलं तर कसं मन प्रसन्न वाटते. हा जास्त लागते. मी तर रोजच जातो. का हो तुम्हाला माहिती आहे का आई कुठं गेल्या तर? आत्ता तिथं बसलेच म्हटलं 5-10 मिनिटं झाली. ती फक्त 2 मिनिटं तिकडे गेली तर आई गायबच झाल्या. कुठं गेल्या कुठं नाही तर नाश्ता देऊन देतो म्हटलं त्याला. गरम केलं तर आता गेलीच नाही तर कुठं नाश्ता करून घेतला असता तर गरम बरं जाऊ दे नसते. तू मला तर देऊन दे नाश्त्याचं. मला उशीर राहिला. एक चपट टाकून तुम्ही बात वावरातून म्हणून अजून मला बाहेर एक काम आहे. भाऊजी तुम्ही करता का नाश्ता आणू तुमच्यासाठी? नाश्त्याला काय आहे ते सांगा पहिले. पापडाच केला आज मी नाश्त्याला. बरं घेऊन या मग. एक सोबत सारेचे झाले असते बरं नाश्ते. नाही आठवट पाडते बाई. पटकन आलं पाहिजे आता. कुठं गेलं कुठं नाही तर. मी का म्हणतो श्री माया मित्र म्हणे एक जॉब आहे म्हणे करत असेल तर म्हणे त्या भाऊ म्हणे. ते कायच्यात तरी आहे म्हणते बापा. कोणत्या तरी कंपनीत काहीतरीच नाव सांगते कंपनीचं. त्या कंपनीत आहे म्हणते. तू करशील तर काही गव्हर्नमेंट जॉबचं तर काही होऊन नाही राहिलं. आता लय प्रयत्न केले तर आम्हाला माहीत आहे. पण नाहीच होऊ राहिलं आता तर काय करतं मग. नाही झालं तर मग करून पाय हा जॉब. आता मी तसं एका कंपनीत दादा अप्लाय केला आहे पुण्याच्या. तर माहीत पडन काय होते तर. बरं मग मी सांगू का माझ्या मित्राला नाही म्हणून? नाही तू त्याला म्हणा सांगते म्हणा तुला काही दिवसात 2-4 दिवसात माहीतच पडते. आता या 2-4 दिवसानं मला काही काय होते आणि काय नाही तर इंटरव्ह्यूचं याचं त्याचं. मग तुला सांगतोस मी. तर नाहीच झालं तर मग जॉब करायच लागत कोणता ना कोणता. तुला तर म्हटलं राजा काय आता नोकरीच्या मागा लागलं. एखादा धंदा पण पाय म्हटलं. आपली नाही तरी जागा आहे दुकानाची. तिथे एखादं मस्त दुकान टाकून दिलं तसं इलेक्ट्रिकचं नाही तर पेंटचं काय ती दुकान चालते. आता तुला तर म्हटलं पण तू नाही म्हणतो. मॅच केलं असतं पण आता कसं आहे मला घरची शेती किती पाहायला लागते. मग आता अजून मग इकडे तिकडे होत नाही 2 इकडे. मग तुला म्हणून राहिलं तर तू नाही म्हणतो तू नोकरी म्हणतो. नाही दादा माया मन आहे नोकरीच करायला काही दिवस. मग पाहिजे त्यांना समोर मग लागलं तर आपण करू टाकून देऊ लागन तर. पण आता सध्याच मला नोकरीच करायची आहे. बरं पाय बा मग तू इच्छा काय ते म्हणा ना आता तुला जे करायचं आहे ते. कारण शेवटी तुला करणार आहे. जर तू इच्छा नसेल याच्यात तर तू नोकरीच कर बा. असं काही आपली जबरदस्ती नाही आहे. पण मी म्हटलं केलं असतं तर चांगलंच झालं असतं एकदाचं. हाती आपल्या मनानं आपला धंदा पाणी चालू राहते कसंही. बरं पाहू ना मग सोमवार आहे ना अजून वेळ आपल्यापाशी. अन्न लवकर अन्न बिचारे किती वेळ झाला जा लागते म्हटलं ना तुले. हा आणू राहिली थांबा 2 मिनिट. घ्या कैरी 60 रुपये किलो आहे बा चालू सध्यास. बापा काही भाव सांगू राहिले का तुम्ही? 50 द्या लावून. पाहिजे किती तुम्हाला सांगा पहिले. 1 किलो घेतली असते आता. पण तुम्ही लय भाव सांगू राहिले एकदम 60 म्हणून राहिले. 60 तरी देऊ राहिलो. मी तिकडे म्हटलं 80 विकली म्हटलं ताई. तुम्हाला सांगतो 80 विकली म्हटलं. नाही बा आता तुम्ही 80 विका का 90 नाही का. पण 50 द्या तर द्या नाही तर राहू द्या मग. घ्या बाप्पा मग आता तुम्ही एवढ्या म्हणूनच राहिल्या तर देऊन घ्या मग.
किती बनवू मग करू 2 किलो आता 50 देऊ राहिला ना 2 किलो नाही नाही, एकच द्या, एवढे पैसे नाही माझ्यापाशी आता सध्या. 1 किलो द्या, 1 किलो द्या. ए लेलो कैरी लेलो ताजा ताजा कैरी मस्त फ्रेश कैरी आहे म्हटलं 1 नंबर खाले मस्त दसड नाही काही नाही खोबऱ्यासारखी लागते म्हटलं खोबऱ्यासारखी. बरं बरं, ह्या वेळेला कोणच पण आम्ही आता तुमची कैरी कशी आहे तर किती फ्रेश आहे तर कशी लागते, कैरीसारखी लागते का खोबऱ्यासारखी लागते, तर जर खोबऱ्यासारखी लागली तर पुढच्या वेळेस पण तुमच्याच हातची कैरी. खा ना खा तुम्ही एक डाव खाली का डबल आपल्याच पाशी वापस येता तुम्ही आपला मालच तसा राहते.